नमस्कार, कोल्हापुरी खाद्य संस्कृतीमध्ये मी राजश्री तुमचं स्वागत करते। आज आपण बघणार आहोत परफेक्ट पद्धतीने मेदूवडा कसा बनवायचा। जर तुमचा मेदूवडा व्यवस्थित होत नसेल, चिवट होत असेल किंवा जास्त तेलकट होत असेल तर या चुका टाळण्यासाठी काय करायचं ते आज आपण बघणार आहोत। चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी 1.5 वाटी उडदाची डाळ रात्री पाण्यात भिजत घातली होती आणि डाळ भिजत घालताना याच्यामध्ये मी चमचाभर मेथी दाणे घातले होते। तर डाळ आता आपली परफेक्ट अशी भिजली आहे। याच्यातलं पाणी काढून घेऊया। तर मी डाळीमधलं पाणी काढून घेतलं आणि दुसऱ्या भांड्यामध्ये काढली डाळ। आता ही आपण मिक्सरला बारीक अशी वाटून घेऊया। तर डाळ बारीक करताना आपल्याला पाणी कमी घालायचं आहे, पाण्याचा वापर इथे आपल्याला कमी करायचा आहे। लागलंच तर आपण 1-2 चमचे पाणी याच्यामध्ये घालू शकतो। आता आपण याला बारीक करून घेऊया। तर बघा इथे डाळ मी बारीक वाटून घेतली या पद्धतीने। आता आपण सगळी डाळ याच्यामध्ये काढून घेऊया। अशा पद्धतीने मी सगळी डाळ इथे वाटून घेतली। आता याच्यातली थोडी डाळ मी बाजूला काढली, याच्यामध्ये आपल्याला फेटता येणार नाही म्हणून। आणि मी याच्यामध्ये थोडंसं तांदळाचं पीठ घातलं। तांदळाचं पीठ घातल्यामुळे वड्यांना एक टेक्स्चर चांगलं येतं आणि त्याच्यामध्ये तेल जास्त शोषलं जात नाही आणि ते वरून कुरकुरीत होतात। आता मी चांगलं फेटून घेतलं आणि त्याच्यामध्ये हिरवी मिरची घातली, थोडीशी कोथिंबीर, थोडंसं आलं, अर्धा चमचा मीठ। आता इथे आपण हे हाताने मिक्स करून घेऊया। एक मात्र लक्षात ठेवायचे की डाळ आपल्याला चांगली फेटून घ्यायची आहे, तरच आपले वडे छान होतात। तर मी जवळजवळ एकूण 7 ते 8 मिनिटं डाळ चांगली फेटून घेतली। तर इथे वड्यासाठी डाळ आपली तयार झाली आहे। तर आपण इथे 2 पद्धती बघणार आहोत वडे सोडण्याच्या। तर पहिली पद्धत, पाण्यामध्ये हात बुडवायचा आणि असा गोळा घ्यायचा। पाण्यामध्ये हात बुडवल्यामुळे पीठ हाताला चिटकत नाही। आता गोळा हा छान सेट करून घ्यायचा हातावर आणि त्याला असा मध्ये होल द्यायचा आणि असा तेलामध्ये सोडायचा। तर इथे मी तेल गरम करून घेतलं। गॅसची फ्लेम मी मीडियम ठेवली। आता या पद्धतीने मी सगळे वडे तेलामध्ये सोडून घेणार आहे। तेल जास्त आपल्याला गरमही करायचं नाही, जास्त कोमटही ठेवायचं नाही। मीडियम गॅसवर आपल्याला वडे तळून घ्यायचे आहेत। अशा पद्धतीने मी सगळे वडे इथे तेलामध्ये सोडून घेतले। आता बघा एक साइडनं थोडा सोनेरी कलर यायला लागला वड्यांना। दुसऱ्या बाजूला पलटून घेऊया। आता हा अगोदर घातलेला होता तो थोडा जास्त सोनेरी झाला, त्याला आपण काढून घेऊया। बाकीचे अजून थोडा वेळ तळून घेऊया। आता इथे बघा वडे, सगळे वडे व्यवस्थित दोन्ही साइडनं सोनेरी झाले, चांगला मस्त सोनेरी कलर आला। आता याला काढून घेऊया। आता आपण दुसरी पद्धत बघूया वडे सोडण्याची। तर पळी घ्यायची, पळी पाण्यामध्ये बुडवायची आणि त्याच्यावर हाताने असं पीठ घालायचं। पीठ हाताने चांगलं सेट करून घ्यायचं आणि त्याला असा मध्ये होल द्यायचा आणि तेलामध्ये वडा सोडायचा। तर तुम्ही जर नवीन असाल तर या पद्धतीने तुम्ही करून बघा। हाताला तेलाचा चटका वगैरे काय बसण्याची शक्यता कमी असते। तर या पद्धतीने पटपट होतात वडे। आता मी सगळे वडे इथे तेलामध्ये सोडून घेतले। दोन्ही साइडनं चांगले सोनेरी होईपर्यंत तळून घ्यायचे। आता एक साइडनं चांगला सोनेरी कलर आला, दुसऱ्या साइडला परतून घेऊया। मस्त असे मीडियम गॅसवर, मीडियम पेक्षा थोडंसं गॅस मी कमी ठेवलंय।
चांगला सोनेरी येईपर्यंत वडे तळून घेतले। या पद्धतीने मी सगळे वडे इथे तयार करून घेणार आहे। आता मी इथे सगळे वडे तयार करून घेतले। आता एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊया। हे मस्त असे मेदू वडे आपले तयार झाले। कुरकुरीत, कमी तेलकट, मस्त मऊसर असे वडे तयार झाले। तुम्ही हिरव्या चटणी बरोबर किंवा सांबार बरोबर खाल्ले तरी चालतील। तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा, माझ्या पद्धतीने तुम्हाला नक्की आवडतील। आता मी एक तुम्हाला तोडून दाखवते, मस्त असं झालंय। तर माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।